नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खोरोची खून खटल्यामध्ये जे 15 आरोपी होते, म्हणजे खोरोचीचा जे निर्वांगीच्या हद्दीत उत्तमराव जाधव 2 टोळ्यांमध्ये जे भांडण झालं, त्याच्यामधून उत्तमराव जाधव यांचा निर्वांगीच्या त्या परिसरामध्ये चौकामध्ये खून झाला। या खून प्रकरणी 15 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातच काल परवा 2-3 आरोपी त्यातले पकडलेले आहेत, काय फरार, म्हणजे एकंदरीत 15 आरोपीत त्यापैकी किती आरोपी अटकेत आहेत, किती फरार आहेत, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो। तर सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, इंदापूर तालुक्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात असं टोळी युद्ध भडकलेलं आहे। पूर्वी 1995 च्या नंतर इंदापूर हे शांत झालं होतं। त्यानंतर मध्ये धनंजय वाशिंबेकर खून खटला गाजला, त्याच्या अगोदर सोन्या म्हणून एक होता, त्याचा खून खटला गाजला। अशा अनेक प्रकारे इंदापूर तालुक्यामध्ये खून खटले गाजलेले आहेत, पण 95 नंतर मात्र कमी झालं। 95च्या अगोदर दंगलीचं स्वरूप असायचं। वालचंद नगर दंगल आपण सगळ्यांनी पाहिली असेल। ही वालचंद नगर दंगल देखील त्याच परिसरात, म्हणजे वालचंद नगर तो जो पट्टा आहे निर्वांगी हा जो सगळा पट्टा आहे तिकडला, त्या पट्ट्यामध्ये कळंब जंक्शन, वालचंद नगर अशा या ठिकाणीच ते चालायचं। त्यानंतर मात्र आता बघा, राजू भाळे एक टोळी आणि उत्तम जाधव, म्हणजे हे दोघं कधी काळी एका पक्षामध्ये काम करणारे एकमेकाचे कट्टर विरोधक बनले। आणि उत्तमराव जाधव हे त्यांच्या ड्रायव्हरला, म्हणजे सकाळी फायरिंग झालं, पोलिसांनी राऊंड मारला, परंतु दुपारी 12च्या नंतर उत्तमराव जाधव हे आपल्या जेसीपीच्या ड्रायव्हरला जेवण घेऊन जात असताना त्यांना काही अज्ञातांनी अडवलं आणि त्यांचा जागीच सपासपा कोयत्याने मारून असा खून झाला। तर त्या खून प्रकरणी बघा, त्याच वेळेस म्हणजे ही जी घटना घडली त्यावेळेस एकंदरीत 15 आरोपी होते असं पोलिसांचं म्हणणं आहे। 15 पैकी पोलिसांनी 9 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि 6 आरोपी एकंदरीत फरार आहेत। तर सध्या बघा, म्हणजे कसं, सुरुवातीच्या काळामध्ये जे पोलिसांनी अटक केली, पहिल्यांदा ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी 24 तासाच्या आत जी आरोपी अटक केली पोलिसांनी, त्यापैकी मुख्य सूत्रधार म्हणून राजू उर्फ कावार असं संबोधलं जातं, राजू भाळे, त्यानंतर त्याचा भाऊ रामा भाळे, नाना भाळे, परत शुभम दादा आटोळे हा शेळगावचा, हे वरचे 3 जण खोरोचीचे, हा शेळगावचा, परत स्वप्नील वाघमोडे हा रेडणीचा, असे 5 आरोपी त्याच दिवशी अटक करण्यात आलेले होते। परंतु इतर जे आहेत, जसं तुकाराम निरंजन खरात, जिजा मयूर पाटोळे, बालाजी वाघमोडे यांना नंतरच्या काळामध्ये अटक करण्यात आली, म्हणजे नंतर अटक करण्यात आली। पहिल्याच दिवशी 5 आरोपी अटक करण्यात आले, त्यानंतर 3 अटक करण्यात आले, त्यानंतर त्या दिवशी 1 आरोपी पकडला आणि अजून उर्वरित 6 जे आरोपी आहेत हे सध्या तरी फरार आहेत। परंतु पोलीस देखील त्यांच्या मागावरती आहेत आणि लवकरात लवकर त्यांना देखील पोलीस जेरबंद करतील। परंतु त्यांच्या माध्यमातून अजून तालुक्यामध्ये दहशत निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील तात्काळ प्रयत्न करून हे सगळे आरोपी वेळेस जेरबंद करावे। म्हणजे बघा, इंदापूर तालुक्याचं जे सुसंस्कृत असं इंदापूर तालुका म्हटला जायचा, शंकरराव बाजीराव पाटील यांच्या काळातला तालुका, तसंच शंकरराव बाजीराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांना आपण आवटे दादा म्हणून पाहायचो, त्या काळचं राजकारण बघा आणि आत्ताचं राजकारण बघा। आता हा ज्याचा खून झाला उत्तमराव जाधव, हे हर्षवर्धन पाटील गटाचे, ज्यांनी मारलं तो राजू भाळे हा दत्तात्रय भरणे गटाचा, म्हणजे अजित पवार भरणे मामा या गटाचा, म्हणजे हे तालुक्याचं राजकारण हे रक्तरंजित क्रांतीकडे गेलंय हेच एकंदरीत सध्या तरी म्हणता येईल। परंतु पोलिसांनी देखील वेळीच या आरोपींना अटक करावी आणि पुढे काही एखादा दुसरा गुन्हा घडण्यापासून कुठेतरी थांबवलं जाईल असं एकंदरीत वाटतं। तर आज
एवढंच. कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.